प्रेम लग्नानंतरचे अंतिम भाग. ज्या दिवशी ती न्यूयॉर्कला जायला निघणार त्या दिवशी खरं तर नताशाला केतकीला सोडून जाणं हे अतिशय त्रासदायक वाटत होतं. स्वतःचा जीव असा दुसऱ्याजवळ सोपवणं खरंच शक्य नसतं. जाताना तिची अवस्था पाहून सागर आणि सायलीलाही खूप वाईट वाटत होते. नताशा, मला माहीत आहे याचा तुला खूप त्रास होतोय, पण तुला माघारी यायचं आहे. केतकीच्या ओढीने तू नक्कीच बरी होऊन ये. हो ग, पण तिला असं सोडून जाणं जेव्हा आले ग. किती सहज म्हणाले की तुम्ही सांभाळा, पण आता पाय निघत नाही. तिला अजून तरी एवढं काहीच कळत नाही ना. तिला कसं कळणार ग की तिची मम्मा कुठे गेली. हे बघ, तू आता तो विचार नको करू. तुला बरं व्हायचंय एवढाच कर. सायली, खरंच थँक्स. कोणी नाही करत आजकाल जगात कोणासाठी काहीही. पण यार तू मला माफ कर झाल्या गोष्टीसाठी, म्हणजे तोही माफ करेल. आता कळतंय की दुआ का महत्त्वाच्या असतात. अगर दुआ ही नहीं रहेगी तो भला दवा कैसे असर करेगी ना. मी विसरले आता सर्व, तूही विसर आणि लवकर बरी होऊन ये. सायलीला बिलगून केतकीच्या न कळत ती त्याच्या आईसोबत न्यूयॉर्कला निघून गेली. केतकी आता सागर आणि सायलीसोबत दोघांच्या घरी राहायला होती. पण नताशाला फोन मात्र असायचे. जगण्याची उमेद देणं, जेवढं जमेल तेवढं पॉझिटिव्ह ठेवण्याचे काम सायली आणि सागर करायचे. नताशाची आईही सतत तिच्यासोबत असायची. ती बरी होणार आहे असाच विचार सायली आणि सागर करत होते आणि तिच्याही मनात तेच भरवून देत होते. असं म्हणतात, कॅन्सर या आजारापेक्षा त्याची ट्रीटमेंट ही जास्त त्रासदायक असते. पण आजूबाजूला मोटिवेट करणारे लोक असतील आणि त्या व्यक्तीने जर ते खरंच मनावर घेतलं तर काहीही अशक्य नसते. सागर सायली दोघे ऑफिसला जायचे, पण घरी मॉम डॅड असल्याने केतकीला सांभाळण्याचे टेन्शन नव्हतं. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निशाला मुलगा झाल्याचे कळताच तिला भेटायला त्यांना सर्वांनाच जावं लागलं. तिच्या घरी कोथरूडला पोचल्यानंतर, हाय निशादी, कशी आहेस. मी छानच. बेबी कुठे आहे ग, सायलीने विचारले. अगं, त्याला बाहेरच्या खोलीत घेऊन गेलेत. ते बघ आले घेऊन. ते तिच्या आईने आणलं ते डायरेक्ट सायलीच्या हातात. तिने ते घाबरतच ते बाळ हातात घेतलेलं. ही सो क्यूट ग, पण बापरे, मला नाही जमणार आहे घ्यायला, असं म्हणत पटकन तिच्याकडे देऊन ती रिकामी झाली. सागर भाऊजी, घ्या ना तुम्ही पण. काय मी? नको बाबा, मी आपला दुरूनच पाहतो. अरे, सवय लागायला हवी आता तुलाही, रमेश म्हणाला आणि सायली थोडी शरमली. मग नाव काय ठरवलंस निशादी, सायलीने विचारले. अगं, मी आणि रमेशनी रुद्र ठेवायचं ठरवलंय. कसं वाटतंय? छानच आहे की. हो, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही कधी गुड न्यूज देताय? निशा थोडी तिरकस पाहत बोलली. काय इतक्यातच? काहीही. सायली लाजून बाहेर निघून गेली. इकडं 1च महिना झालेला नताशाला ट्रीटमेंटसाठी येऊन, पण त्या दिवशी ती जरा जास्तच वेदनेत होती. त्याने ती थोडी निगेटिव्ह झाली, कारण तिला एकदा केतकीला पाहायची इच्छा झाली होती. पण आता हे थोडं अशक्य आहे हे सगळं समजून घेण्याच्या मनस्थितीत ती नव्हती. तिला वाटत होते ती काही आता जगणार नाही. ती तिच्या आईला, डॉक्टरांना हट्ट करू लागली की केतकीला पाहायचं आहे. निदान तिचा आवाज तरी ऐकवा, नाहीतर एकदाच सायलीसोबत तरी बोलू द्या. इकडे ते सगळे निशाच्या घरी नुकतेच जेवायला बसले होते आणि सायलीचा फोन वाजला. ती तो उचलून गॅलरीमध्ये जाऊन उभी राहिली. हां, बोला ना आई. नताशा ठीक आहे ना? अगं, तिला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ता. काय झाले कळेना. तिला वाटते ती आता जगणार नाही. केतकीला पाहायचं तर कधी तिचा आवाज ऐकायचं म्हणते. मला तर काहीच सुचत नव्हतं. शेवटी डॉक्टरांची परवानगी मिळवून तुला कॉल केला. तुम्ही काळजी नका करू. तिच्याकडे द्या फोन, मी बोलते तिच्याशी. हो, थांब देते म्हणत त्या तिच्याजवळ फोन घेऊन आल्या. हॅलो सायली, मला नाही वाटत मी जगेन.
मला जगायचं आहे का अजून माझ्या केतकीसाठी? पण पण काय नताशा, तुला सांगितले ना, तू असा विचार करणार नाहीस. केतकीसाठी तुला जगायचं आहे आणि हा एकच पर्याय आहे तुझ्याकडे, दुसरा नाहीच. असं कसं करतेस तू? तुला तिथून बरं होऊनच यायचं आहे नताशा. आम्ही वाट पाहतोय, केतकी वाट पाहते. हो, पण तोपर्यंत मला काही झालंच तर? मन मानत नाही आहे ना. त्याला मानावं लागेल बाळा. तूच त्याला समजावू शकतेस बेटर दॅन अस. तुला तिला खूप मोठं होताना पाहायचं आहे की नाही? आणि तू ठरवलंस ना तरच तू स्वतः यातून बाहेर येशील. बघ, विचार कर. मी प्रयत्न नाही करत आहे का? करतेस ना, मग यश येणार नक्कीच. फक्त एकही निगेटिव्ह विचार मनात येऊ द्यायचा नाही तुला. तू बरी होऊन केतकीला भेटायला येणार आहेस असा विचार कर. एकच सांगते, तुझ्या मनाला फक्त एक सांग, काही झालं तरी फक्त केतकीसाठी तुला जगायचं आहे. चल, काळजी घे. मी ठेवते आता फोन, पण आमच्या गुड विशेस सतत तुझ्यासोबत आहेत. ओके ओके. 1 महिना निघून गेला. आता 5 महिने फक्त. आणि आपण फोनवर बोलूच ना. जवळ असते तर भेटायलाही आलो असतोच, नाही का? बरं चल, बाय, टेक केअर. सायली फोन ठेवून मागे वळणार तर सागर पाठीमागेच उभा होता. काय झालं? अरे, ती पुन्हा एकदा निगेटिव्ह झालेली. तिला केतकीला पाहायचं होतं. तिला वाटते तिला काही होईल. पण मग समजावलं रे तिला. पाहू आता आपण तरी काय करायचं रे, ती म्हणत होती आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. तू नॉर्मल राहणार आहेस हा, पण मी आहे ना तुझ्यासोबत. होईल ती लवकरच बरी, असा आपणही विचार करायला हवा आहे. हो रे. बरं जा, तू आधी जेवण करून घे. स्वतःकडे दुर्लक्ष नाही करणार आहेस तू. आलेच मी, म्हणत ती जेवायला गेली. काही वेळ थांबून ते सगळेच निघणार होते. निशा आणखी 2-3 महिने तिथेच राहणार होती. सर्वांचा निरोप घेऊन ते त्यांच्या घरी आले. हां म्हणता सागर आणि सायलीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत आलेले. उद्याच 12 एप्रिल होती. पण केतकीसोबत राहायला नसल्याने त्यांना बाहेर कुठं जायला जमणार नव्हतं. निशा माहेरी होती, मग घरातच मॉम, डॅड आणि रमेशसोबत छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरलं होतं. सगळ्यांसमोर सागरला सायलीला थोडा कमीच वेळ भेटायलाचा, पण आता काही इलाज नव्हता आणि दोघेही एकमेकांना समजून घेत होते. पहिलीच ॲनिव्हर्सरी आहे म्हणून सायलीचे आई बाबा पण आले होते. त्या दिवशी रमेश येतानाच केक घेऊन आला. घरातच थोडं गोडाधोडाचं जेवण सायलीने बनवलेलं. केतकी डॅडसोबत खेळत होती. आता केक कापायचा तर सागर, सायली, अरे जा ना, बाकी काही नाही, निदान कपडे तर चेंज करून या. मॉम म्हणाली. हो आलोच, म्हणत सागर गेला. अगं सायली बाळा, तू पण जा ना, मॉम म्हणाल्या. हो आलेच, म्हणत तीही आत गेली आणि कपाटात काय घालावं म्हणून शोधू लागली तर सागर शर्ट घालता घालता तिच्याजवळ पाठीमागे येऊन उभा राहिला. सागर, काय घालू? हा ड्रेस घालू का की ही? काही घाल, तू मला कशीही आवडतेस, म्हणत तिला मागून पकडले. सागर, वेड्या, आत्ता सुचतंय का तुला हे? बाहेर सगळे वाट पाहत आहेत. हो, जाऊ दे ग, नेहमीचेच आहे. आज तरी मला वेळ हवाय तुझा. तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून तो बोलवत होता. तशी ती त्याच्याकडे वळली. हो, पण ही वेळ बरोबर आहे का? मला आवरू दे. कोणी आवाज द्यायच्यात. तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता आणि तिला कपाळावर किस करत, ठीक आहे, आता आवर तू, पण सगळं झालं की तरी माझ्याशी बोलायला तरी येशील. मी वाट पाहतोय. हो रे, त्याच्या गालावर किस करत ती बोलली. तसे एकदा तिला घट्ट मिठी मारली आणि आरशासमोर जाऊन केस नीट करू लागला. तिने पटकन एक ड्रेस काढून बाथरूममध्ये गेली आणि 2-3 मिनिटात बाहेर आली तर तो हॉलमध्येही निघून गेला होता. लगेचच तयार होत तीही त्याच्या पाठीमागे बाहेर आली. बाहेर येताच केक कट करायला घ्यायचा तर, ए,
केक? आज कोणाचा बड्डे आहे? केतकी म्हणत होती. अगं, तुझ्या अंकल आणि आंटीचा, रमेश म्हणाला. वाव, दोघांचा पण आहे का? हो, ये तू पण केक कट करायला. चल चल म्हणत सागरने तिलाही बोलावलं. केक कट केला गेला आणि सागरने सायलीला आणि सायलीने सागरला भरवला. त्यानंतर दोघांनी केतकीला भरवला. थोडे फोटो वगैरे काढले. आईबाबांनी दोघांना विश केलं. आणलेले गिफ्ट दिले तसं दोघंही पाया पडले. असेच आयुष्यभर एकमेकांना धरून राहा, बाबांनी आशीर्वाद दिला. जेवायची वेळ झाली. सायलीचे इतका वेळ लक्षही नव्हतं, पण सहज लक्ष गेलं तर सागर तिच्याकडेच पाहत होता. ती डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवत होती. चला सगळे जेवायला. आणि केतकी, तू गुड गर्ल आहे ना? तो तुझ्या हाताने खायचं बरं का बेबी? हो, ती म्हणाली आणि सगळेच येऊन टेबलवर बसले. सायली, तूही बस हां आमच्यासोबत, आता एकटी नको थांबू. हो, बसते म्हणत सर्वांना एकदा वाढून देऊन तीही बसली. जेवण खाणं झालं की तिचे आईबाबा लगेचच निघाले. बरं चला, येतो पाटील, निघायला हवं आता. हो, या असेच पुन्हा कधी, डॅड म्हणाले. हो नक्कीच, काळजी घ्या. चला, येतो सागर. सायली, हो बाबा, मी येतो खाली तुमच्यासोबत सोडायला. मॉम डॅड आलोच म्हणत तो सोडायला गेला. सायली त्यांना निरोप देऊन बाकीची आवरू लागली. ती आवरून बेडरूममध्ये जाणार तर केतकी सागरसोबत अजूनही खेळत होती. केतकी बेटा, तुला झोप नाही आली का? सागरने विचारले. नाही. ओ, पण मी तर झोपणार आहे बाबा, सागर म्हणाला. अंकल, आंटी, प्लीज मला स्टोरी सांगा ना. हो, मी सांगते हां म्हणत सायलीने कसलीशी स्टोरी सांगायला सुरुवात केली. पण तिला काही झोप येत नव्हती. सागरला पण आता ती गोष्ट ऐकता ऐकता झोप येऊ लागली. सायली, मला झोप येते यार. हो, अरे पण ही, इट्स ओके, चालू दे, तो म्हणाला आणि तिने केतकीला हलकी थोपटायला सुरू केले. तशी काही वेळाने ती झोपली. सागर, झोपलास का? त्याला विचारलं, पण त्याने काही आवाज दिलाच नाही. तो झोपला असेल समजून ती उठली आणि त्याला अंगावर ब्लँकेट पांघरून निघणार तर त्याने तिचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढलं. सॉरी सागर, मला तुला वेळ देता येत नाही ना. तिला वाईट वाटत होतं. मी तुला काही म्हणालो का? आणि काही दिवसांचा तर प्रश्न आहे, पण मला असं कोणी प्रेमाने नाही थोपटत. हां, गप रे, काही काय, ती हसली. बर, आजच्या दिवस माझ्याजवळ झोप प्लीज. हो बर म्हणत ती म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली. काही क्षण ते तसेच एकमेकांच्या विरघळणाऱ्या मिठीत हरवले. दोघांनाही केव्हा झोप लागली. दिवसामागून दिवस जात होते. मॉम, डॅड, रमेश सोबत राहताना एकमेकांना कमी वेळ मिळत होता, पण जो मिळायचा त्यामध्ये त्यांचे नाते आणखी घट्ट होत होते. ते 5 महिने कसेबसे सरले. 2-3 महिन्यांनी निशा घरी परतल्याने रमेश आणि मॉम डॅडना त्यांच्या घरी राहायला जाणं भाग होतं. शेवटच्या महिन्यात नताशाशी बोलायलाही जमले नाही, कारण डॉक्टरनी सक्त मनाई केली होती. तिचे उपचार त्रासदायक होते, पण तिच्या इच्छाशक्तीवर सगळं अवलंबून होतं. या महिन्यात सगळं ठीक झालेलं असावं अशी आशा दोघेही सागर आणि सायली करत होते. ते ऑफिसला जाताना केतकीला मॉम डॅडकडे सोडून जायचे आणि घरी येताना घेऊन यायचे. असं रोज चाललं होतं. त्या दिवशी संडे असल्याने सागर आणि सायली निवांत उठले होते. नाश्ता वगैरे होईपर्यंत केतकीही उठली. काही वेळ एकटी खेळून केतकीने लपाछपी खेळण्याचा हट्ट केला. ते दोघंही तिच्यासोबत खेळत होते. केतकीच्या डोळ्यावर पट्टी बांधून ते दोघंही लपायला गेले. पण नेमकी सायली वॉशरूममध्ये जिथे लपली तिथेच सागरही आणि ती मात्र दोघांना शोधत होती. तिला काही ते दोघं सापडत नव्हते. इथे सागरला सायली अशी एकटी मिळाल्याने त्याने तिला पकडले आणि तिला जवळ घेऊ लागला. अरे काय करतोय तू? ती येईल. काय ग, नाही सापडत आपण तिला. पण तू इथेच का आलास लपायला?
ती हसत म्हणाली. तुझ्यासोबत लपायला मज्जा येते ग. गप नालायक म्हणत तिने त्याला एक फटका मारला आणि त्यांचे चाललेलं बोलणं ऐकून केतकी तिथे आली. पकडलं. सागर तू आता तुझ्यावर आहे राज्य, तू जा बरं म्हणत त्याला पट्टी बांधणार एवढ्यात डोरबेल वाजली. आत्ता कोण आलं असेल म्हणत त्याने पट्टी काढली आणि डोअर ओपन करायला गेला. सागरने डोअर उघडले आणि समोर पाहून थक्क झाला, कारण दरवाजात नताशा आणि तिची आई उभी होती. अरे आत ये म्हणणार आहेस का नाही, तो आवाक होऊन पाहतोय हे पाहून नताशा स्वतःच म्हणाली. आणि सायलीही तोपर्यंत केतकीसोबत बाहेर आली. हो ये ना. सॉरी सागर म्हणाला. तू कशी काय? आय मीन काही फोन नाही, काही नाही, सायली म्हणाली. अरे यायला नको होते का? आणि आय थिंक बरं झाल्यावर कोण दवाखान्यात राहतं, ती हसतच सोफ्यावर बसत म्हणाली. हो ते आहेच की, बघ म्हटलं नव्हतं तू बरी होणार आहेस म्हणून, सागर म्हणाला. हो थँक्स, तुम्हा दोघांनी मोटिवेट केलं आणि आईची प्रार्थना, नाहीतर तुमच्यासमोर तरी आले असते की नाही देव जाणे. हे पाणी घे. आई पाणी घ्या. तुम्ही ठीक आहात ना, सायलीने विचारले. हो ग, देवाची कृपा, दुसरं काय. पिल्लू तू ये ना माझ्याकडे, मम्मा आली आहे ना, मी बघ काय घेऊन आले हे तुझ्यासाठी. केतकी कितीतरी वेळ नताशाला दुरूनच पाहत होती. तिची तिला बहुधा ओळख पटत नसावी, कारण तिच्यात बराच चेंज दिसत होता. केतकी ती तुझी मम्मा आहे ग, बघ तरी. सायली तिला तिच्या जवळ नेत होती, पण ती जातच नव्हती, उलट सायलीला बिलगत होती. नताशाला हे पाहून वाईट वाटत होतं. नताशा डोंट वरी, अगं 6 महिन्यांनी भेटते ना ती तुला, तिला कदाचित थोडा वेळ हवा असेल, सायली म्हणाली. माझीच मुलगी मला ओळखत नाही, आणखी काय काय पाहावं लागणार आहे. आत्ता सध्या शांत हो, ती लहान आहे. तू लहान आहेस का, नताशाची आई म्हणाली. काही वेळाने सायलीने कॉफी बनवून बाहेर आणून दिली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. नताशा आत जाऊन तिच्याशी गप्पा मारत होती. एखाद्या मोठ्या दिव्यातून बाहेर पडलोय तिला असं वाटत होतं. हा जणू दुसरा जन्मच भेटला आहे. काही वेळाने थोडी नॉर्मल झाल्यानंतर आणि खात्री पटल्यानंतर केतकी नताशाकडे गेली. तेव्हा त्या दोघींना पाहून सायलीच्याही डोळ्यात पाणी आलं. आता केतकीची नाही म्हटलं तरी सवय झाली होती. ती जाणार म्हटल्यावर तिला थोडं वाईटच वाटलं. ती चटकन किचनमध्ये निघून आली. सागरच्या लक्षात येताच तो देखील तिच्या पाठीमागे गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढले. चल जेवायला, येतो मी बाहेर म्हणत तो जेवण बाहेर डायनिंग टेबलवर आणून ठेवू लागला. ती नॉर्मल होत त्याच्या पाठीमागे बाकीचे घेऊन आली. चल नताशा, आई जेवायला चला. ती समोर तर हसत होती, पण त्यामागचे दडलेले दुःख फक्त सागरला कळत होते. एकमेकांशी गप्पा करत जेवण करू लागले. सागर, सायली, थँक्यू सो मच, खूप केले तुम्ही माझ्यासाठी. पण हो, अधूनमधून याल हां केतकीला भेटायला. हो नक्कीच, सागर म्हणाला. आता पुन्हा जॉब शोधायचा आहे, खूप काही करायचं आहे. तू म्हणत असशील तर माझ्या ऑफिसमध्ये विचारून पाहू का, सायली म्हणाली. हो ॲक्च्युली चालेल, पण आणखी किती करणार आहेस माझ्यासाठी, कधी उतराई होणार आहे यातून काय माहिती. हो त्यातून उतराई वगैरे व्हायची काही गरज नाही. फक्त एक सांगू का, सारखं सारखं थँक्यू वगैरे म्हणालीस ना तर मग मी मदत करणार नाही तुझी, कळाले का. अगं बाई हो कळतंय मला, पण सारखं किती घ्यायचे एखाद्याकडून तो देतोय म्हणून. आम्ही देतोय ना, तुला काय प्रॉब्लेम आहे, सागर म्हणाला. बरं बाबा हात जोडते, मी हारले. तसंही नाही म्हटलं तरी तुम्ही दोघेही सारखेच आहात, जरा म्हणून मागे हटत नाही. आत्ता कळलं होय तुला, सायली सागरला टाळी देत बोलली. जेवण झाल्यावर
काही वेळ गप्पा मारून सायलीने केतकीचे सामान पॅकिंग केले आणि नताशा त्या दोघांचा निरोप घेऊन केतकीला घेऊन तिच्या घरी निघून गेली. केतकी आधी सायलीला सोडत नव्हतीच, पण नंतर कशीबशी तयार झाली. ते गेले आणि रिकामे घर जणू खायला उठते असं झालेलं. ती किचनमध्ये आवरत होती. केतकी असताना घरात सारखा पसारा होत असायचा. आताही तिच्या जाण्यापूर्वी झालेला हॉलमधील पसारा सागर आवरत होता. ते झालं आणि ती काय करते हे पाहायला म्हणून किचनमध्ये गेला. पाहतो तर ती आवरून झाले तरी कसल्याशा विचारात. तिच्या जवळ जाऊन तिला मिठीत घेतले. तशी ती भानावर आली. सागर, खूप एकटं वाटते रे. कसलं रिकामं वाटते हे घर. हो, पण तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. हो रे, तू आहेसच. तुझ्याशिवाय कसं होईल माझं. पण आत्ता मी केतकीबद्दल बोलते. ती गेली तर रुद्रला भेटायला जायचं का. जरा बरं वाटेल. का बाहेर फिरायला जाऊयात. तू म्हणशील तसं, पण तू खुश राहा ग. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. सागर, आय लव्ह यू यार. हो, आय लव्ह यू टू. पण कितीतरी दिवस झाले माझ्या बायकोचे लक्षही नव्हते माझ्याकडे. सारखं आपलं कितकी कितकी. काय काय रे बोलतो आहेस. हो, खरं तेच बोलतोय. आठव ना, शेवटचं कधी माझ्याजवळ बसली होतीस आणि बोलली होतीस. आणि आत्ता पण मी समोर असून तुला एकटं वाटतंय. गप हा सागर, तुला मार हवा आहे का. तू काय देणार आहे ना दुसरं मला. त्याच्या या बोलण्यावर ती गालात हसत त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला नॉर्मल झालेली पाहून पटकन त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तसं झालेलं सारं विसरून ती त्याच्या मिठीत स्वतःला हरवू लागली. मध्येच कधीतरी तो तिला घेऊन बेडरूममध्ये आला. आज खूप दिवसांनी ते दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात जगाला विसरू पाहत होते. सागर आणि सायलीची नताशाशी पूर्वीपेक्षा छान मैत्री झाली. आता कसलेच गैरसमज राहिले नव्हते. केतकीला आता तिची आई मिळाली होती. काहीच दिवसांनी सायलीने नताशाला म्हटल्याप्रमाणे तिला स्वतःच्या ऑफिसमध्येच जॉब मिळवून दिला. आता दोघीही एकाच ऑफिसमध्ये पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करत होत्या. केतकीही शाळेमध्ये जाऊ लागलेली. निशा आणि रमेशचा मुलगा रुद्र 6 महिन्यांचा झालेला. मॉम डॅडकडे अधूनमधून जाणं सुरू असायचं. सगळे मिळून एकत्र सण साजरे करायचे, फिरायला जायचे. सगळंच कसं छान सुरू होती. सागर आणि सायली दोघांचेही नाते दिवसेंदिवस घट्ट होत गेलं आणि न तुटणारं असं बनलं. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.